आणि मोस्टली जो माझा आता सध्याला जो क्राऊड आहे 90-95% हा क्राऊड माझा सगळा आयटी क्राऊड आहे. बरोबर. ठीक आहे. सो त्यांचे एवढे प्रॉब्लेम आहेत त्यांचे. हे बघा 12-12 तास काम करणं, 16-16 तास काम करणं, नॉट टू जोक, एका जागेवरती बसून. त्यांचे कॉल असतील, हे असेल तर मग विचारूच नका ना. त्यांचा जेवणाचा टाइम राहतो ना त्यांचा. मेल जे आहेत, जे लोक आहेत समजा, त्यांचे काय काय इश्यूज आहेत सध्याला आयटी वाल्यांचे हेल्थ रिलेटेड इश्यू बघायला गेले तर भरपूर आहेत. ओके. ठीक आहे. तर त्याच्यापासून त्यांचं स्टार्ट होतं बॅक पेन झाला, बरोबर, नेक पेन, शोल्डर पेन, प्लस जास्त वेळ 12-12 तास 6-6 तास बसून त्यांची ओबेसिटी, लठ्ठपणा आला. तर मेल फिमेल असं नाही म्हणता येणार. आयटी वाला जो पर्सन आहे, ठीक आहे, त्यांचे आता प्रत्येकाचा जॉब, कोणाचा ऑन फील्ड, जेवण टाइम टू टाइम, झोप नाही, रेस्ट नाही. करेक्ट. ठीक आहे. आणि मग हेल्थची तर पूर्ण वाट लागलेली ह्या गोष्टींमुळे. बरोबर. ठीक आहे. वेल्थ सोबत त्यांनी हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आयटी मध्ये असं आहे ना की आयटी कुठे असो तर पार्ट्याच खूप होता, भरपूर. विचारू नका. नका. त्या पार्ट्याने तर सगळे वाट लावलेली. आधी 12-12 तास बसून वाट लागलेली. त्याच्यामध्ये पण तुमचे पार्टी आणि पार्टीचा टाइम पण बघायला तर ओव्हर नाईट म्हणा. मग त्यामुळे परत नेक्स्ट डेचं त्यांचं शेड्यूल पूर्ण चेंज होऊन जातं. किंवा 12-1 पर्यंत पण काम करता, ऑफिसमध्ये करता किंवा वर्क फ्रॉम होम करता, आणि मॉर्निंगला त्यांना 9 वाजता त्यांना डायरेक्टली म्हणजे लॉग इन करायचं. पण त्या केसमध्ये त्यांना म्हणजे थोडंसं, कारण झोप पण होत नाही, तर त्यावेळेस त्यांना थोडंसं भेटत नाही. तर अशा क्विक टिप्स तुम्ही काय सांगणार? तर तुम्ही एक तास म्हणजे बसताय 1 तास, तिथून एक 5 मिनिटं तुम्ही ब्रेक घेऊ शकता. करेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी प्या. नॉर्मल ज्या काय आपल्या बॉडीच्या मुवमेंट आहेत, शोल्डर रोटेशन म्हणा किंवा नेक रोटेशन म्हणा, बरोबर, ठीक आहे, तर तुम्ही बसल्या बसल्या करू शकता. फिट होतोच होतो. बरोबर. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचा फॅट लॉस होणारे सगळे मेन पॉईंट, तुमची जे मेंटल हेल्थ आहे ना, ते स्ट्रॉंग राहायला हेल्प होते. करेक्ट. तुमचा स्ट्रेस लेवल कमी होतो भरपूर प्रमाणात. करेक्ट. बॅक पेन हा मोस्टली सगळ्यात मेजर फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. ओके. आयटी वाल्यांचा मोस्टली तो प्रॉब्लेम आहे की सर बॅक पेन होतोय, काय करू. आतापर्यंत आपण खूप टेक्निकल पॉडकास्ट बघितले, खूप आपल्याकडे गेस्ट आले, त्यांनी टेक्निकल सगळा एक्सपिरियन्स शेअर केला. त्यानंतर खूप सारे मी व्हिडिओज बनवले फ्रेशर्ससाठी, एक्सपिरियन्ससाठी. बट खूप काही कमेंट आल्या की यार आपण 10-10, 12-12 तास आयटी मध्ये काम करतो, वर्क फ्रॉम होम करतो आणि एका जागेवरती बसतो, तर ते जे आपले हेल्थ रिलेटेड किती साईड इफेक्ट होता. तर खूप सारे आहेत. ओके. फॅटी आहे, त्यानंतर म्हणजे आपलं बॅक पेन आहे, नेक पेन आहे, खूप सारे इश्यूज आहेत जे की आयटी वाले फेस करताय. फक्त आयटी वाल्यांचं कसं आहे की एकच फक्त जो फ्रंट फेस आहे तो फक्त दिसतो, पण त्यांच्या बॉडी रिलेटेड किंवा त्यांना टाइम मिळत नाही किंवा जे पण काही इश्यू असेल त्या रिलेटेड आज आपल्याकडे ऋषिकेश सर आहेत, जे की त्या रिलेटेड आपल्याला टोटल इन गाईड करतील. तर वेलकम टू आयटी वाला देव ऋषिकेश सर. थँक्यू सर. आणि ऋषिकेश सरांचं सांगायचं म्हणलं तर त्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे मेकॅनिकलमध्ये, आणि तेव्हापासून त्यांचा जो इंटरेस्ट होता तो आय थिंक फिटनेस रिलेटेड खूप जास्त होता. आणि त्यांचं स्टेट लेवलला पॉवर लिफ्टिंग पण झालेलं आहे. आणि म्हणजे खूपच मी जेव्हा त्यांना म्हणजे जिम मध्ये आहेत, आमची जिम मध्येच भेट झाली, आणि मॅक्झिमम 90% त्यांच्याकडे जे क्लायंट आहेत ते सगळे आयटी रिलेटेड, आणि त्यांच्याकडे एवढं नॉलेज आहे ना की बाबा आयटी रिलेटेड त्यांना काय काय पेन, काय काय इश्यूज आहेत ना, त्यांच्याकडे सगळं सोल्युशन आहे. मग त्यांना त्यामुळेच मी काय केलं, आज इन्व्हाइट केलं आपल्या आयटी वाला देव ह्या पॉडकास्टवरती. सो हा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट होणार आहे आयटी वाल्यांसाठी. त्यांचे इश्यूज डिस्कस करू आणि त्याच्यावरती काय आपल्याला ते सांगताय, गाईड करताय ते पण आपण बघू. सो पॉडकास्ट लास्ट पर्यंत बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यस ऋषिकेश सर, शॉर्ट इंट्रोडक्शन. ओके. मी ऋषिकेश झुरंगे. मी या फील्डमध्ये मला एक 6 वर्ष झाले फिटनेस फील्डमध्ये. ठीक आहे. तर स्टार्टिंगला पहिलं मी फिटनेस रिलेटेड जे पण आहे पर्सनल ट्रेनिंगचं सर्टिफिकेशन केलं. त्यानंतर हळूहळू जसं ह्या फील्डमध्ये आलो तसं त्याच्या पुढच्या गोष्टी बाबा ज्या गरजेच्या आहेत त्या जर समजत गेल्या तसं त्याचं पुढे पुढे सर्टिफिकेशन घेत गेलो, नॉलेज घेत गेलो. सध्याला आता मी एका जिम मध्ये पण आहे, मी तिथे पण मी जॉब करतोय, फुल टाइम जॉब करतोय, प्लस मी फ्रीलान्सिंग पण करतोय. माझ्याकडे बरेचसे ऑनलाईन कन्सल्टेशन माझे चालू आहेत, ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग वगैरे पण चालू आहे. आणि मोस्टली जो माझा आता सध्याला जो क्राऊड आहे 90-95% हा क्राऊड माझा सगळा आयटी क्राऊड आहे. बरोबर. ठीक आहे. सो त्यांचे एवढे प्रॉब्लेम आहेत त्यांचे. बरोबर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची सिटिंग पोझिशन आली, म्हणजे हे बघा 12-12 तास काम करणं, 16-16 तास काम करणं, नॉट टू जोक, एका जागेवरती बसून. त्यांचे कॉल असतील, हे असेल तर मग विचारूच नका ना. त्यांचा जेवणाचा टाइम राहतो ना त्यांचा, म्हणजे तो पूर्ण
शेड्यूलच त्यांचं पूर्ण म्हणजे नाही का लाईफस्टाईल जी आपण म्हणतो बरोबर. एकदम खराब होऊन जाते लाईफस्टाईल त्याच्यामध्ये त्यांची. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे पाहिजे तेवढं ते त्यांच्या बॉडीवरती लक्ष नाही देत जेवढं की त्यांना पाहिजे. ऍक्च्युली काय ना सर, की IT मध्ये असं आहे की तुम्हाला कंपनीज तुम्हाला पॅकेज देतात, भरून पॅकेज देतात, पण कंपनीज तुम्हाला हेल्थ रिलेटेड असं तुम्हाला काही गाईड नाही करणार. गाईड नाही करत. तर बरोबर आहे. ते आणि म्हणजे आम्ही आता मी पण IT मध्येच आहे, तर आम्ही लोक काय करतो की आम्ही फक्त पॅकेजच्या मागे जातो आणि बॉडीकडे आम्ही काही बघतच नाही. तर तुमचा जो हा इंटरेस्ट आहे जो फिटनेसमध्ये, तो तुम्हाला कधी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला जॉब करायची वगैरे इच्छा नाही झाली, तुम्ही डायरेक्टलीच फिटनेसमध्ये आवड म्हणजे कधीपासून आवड नाही, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एका कंपनीमध्ये होतो. ओके. ठीक आहे. माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकल. ओके. ठीक आहे. तर त्या रिलेटेड मी कंपनीमध्ये 1 वर्ष जॉब केला, पण नाही जमलं. नाही जमलं ॲज इन कसं तो टाइम इंटरेस्ट म्हणा इंटरेस्ट म्हणा किंवा काय म्हणा त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. सो पहिल्यापासून मला फिटनेस मध्ये इंटरेस्ट आवड भरपूर. सो त्यानंतर मी फिटनेस मध्येच आलो. त्याच्यामध्ये मग मी बाकीचे माझे पर्सनल ट्रेनिंगचं सर्टिफिकेशन केलं, न्यूट्रिशनचं सर्टिफिकेशन केलं. त्याचबरोबर मी नंतर हळूहळू पॉवर लिफ्टिंग मध्ये पण वळलो. तो पण एक स्पोर्ट्स घेतला मी त्यासोबत. पॉवर लिफ्टिंग करत करत मग अजून बाकीचे जे बाबा मेडिकल कंडिशन क्लायंट आहेत, रिहाब, प्री रिहाब, त्या पण ते पण सर्टिफिकेशन घेत गेलो, प्लस नॉलेज अपग्रेड करत गेलो. आणि अजून पण त्या फील्ड मध्ये जेवढं मला पॉसिबल आहे नॉलेज घेणं तेवढं मी अजून पुढे अपग्रेड होतोय, नॉलेज घेतोय. मी डायरेक्टली तुम्हाला ह्या पॉइंट वरती येतो की आमच्या IT मध्ये अशी फील्ड मध्ये की 2 लोक म्हणजे एकतर मेल आणि फिमेल. तर मी आधी मेल विषयी विचाराल की मेल जे आहेत, जे लोक आहेत समजा, त्यांचे काय काय इश्यूज आहेत. इश्यू त्यांचे सध्याला IT वाल्यांचे हेल्थ रिलेटेड इश्यू बघायला गेले तर भरपूर आहेत. ओके. ठीक आहे. तर त्याच्यापासून त्यांचं स्टार्ट होतं बॅक पेन झाला, बरोबर, नेक पेन, शोल्डर पेन, प्लस जास्त वेळ 12-12 तास 6-6 तास बसून त्यांची ओबेसिटी, लठ्ठपणा आला. करेक्ट. तो एक वाटतोय. पण बसून बॉडीचा स्टिफनेस म्हणा. बरोबर. प्लस बाकीच्या पण अशा इंजुरी आहेत की नी पेन झालं, नेक पेन झालं, शोल्डर पेन आहे, एल्बो आहे. भरपूर अशा मेडिकल कंडिशन आहेत की नाही सांगू शकत आपण. ओके. आणि मेन पॉइंट कसं आहे, कंपनी त्यांचं तर पॅकेज देते, पैसा महत्वाचा आहे. बरोबर. ठीक आहे. करेक्ट. पण वेल्थ सोबत हेल्थ पण महत्वाची आहे. बरोबर. करेक्ट. तो पण एक आहे. जर तुमची वेल्थच ठीक नाहीये तर त्या पैशाचा काही उपयोगच नाहीये. मी तर तसं म्हणेल. नाही बाकीचं आता नाही. करेक्ट आहे. आणि पहिलं तुम्ही जो म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी हे तुमची हेल्थ पाहिजे. जर तुमची हेल्थ चांगली असेल तर पैसा तर आरामात कमवू शकतो तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आणि हेच लेडीज मध्ये कसे काय काय इश्यूज आहेत. लेडीज मध्ये पण सेम आहे इश्यू. ठीक आहे. जास्त वेळ बसून सेम, प्लस त्याच्यामध्ये मेजर पॉइंट की स्ट्रेस लेवल. बरोबर. ठीक आहे. मेजर फॅक्टर आहे की त्याचा स्ट्रेस लेवल. कारण त्या स्ट्रेस लेवलनी त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स. करेक्ट. ठीक आहे. काही काहींचा स्ट्रेस मध्ये लठ्ठपणा. म्हणजे असं मेल फिमेल असं नाही म्हणता येणार. IT वाला जो पर्सन आहे, ठीक आहे, त्यांचे आता प्रत्येकाचा जॉब कोणाचा ऑन फील्ड म्हणजे फील्ड वर्क असतं, कोणाचं सिटिंग वरती, ठीक आहे, वर्क फ्रॉम होम असतं, ते असतं. सो त्यांचे परत ते कॉल झाले, मीटिंग अटेंड करणं झालं, हे झालं. मग त्याच्यामध्ये कसं होतं, त्यांचं एक तर जो फुल डेचं शेड्यूल पूर्ण बिघडून जातं. एक तर त्यांची झोपेचा टायमिंग टाइम टू टाइम नाहीये. ठीक आहे. मग त्याच्यामुळे कसं होतं, त्यांचं जेवणाचं झालं, जेवण टाइम टू टाइम, झोप नाही, रेस्ट नाही. करेक्ट. ठीक आहे. आणि मग हेल्थची तर पूर्ण वाट लागलेली ह्या गोष्टींमुळे. बरोबर. ठीक आहे. सो त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की ठीक आहे, वेल्थ सोबत त्यांनी हेल्थ कडे पण लक्ष दिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये अजून एक मला ऍड ऑन करायचं, जसा तुम्ही विषय निघाला ITचा, तर IT मध्ये असं आहे ना की IT कुठे असो तर पार्ट्याच खूप होता, भरपूर. विचारू नका. त्या पार्ट्याने तर सगळे वाट लावलेले. तर हे असं नाही की एम्प्लॉईज करता, यांना म्हणजे जी कंपनी आहे ही पण ऑर्गनाईज करते पार्टीज. ओके. फ्रायडे असू द्या, महिन्यातून एकदा असू द्या, किंवा मग त्यांचं जे काय असेल प्लॅन ते हे होतं. आणि हे खूप 12-12, 2-2 वाजेपर्यंत चालतात. तर त्याच्यामुळे काय म्हणजे कसं आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट होतो. बघा, ओव्हरऑल लाईफ वरती त्याचा इम्पॅक्ट होऊन जातो. समजत नाही त्यांना. बरोबर. पण ते होतो इम्पॅक्ट. ठीक आहे. जसं की ड्रिंक झालं, बरोबर, कधीतरी ओकेशनली वगैरे ठीक आहे. पण जर हर एक विकेंडला जर तुमची पार्टी चालू आहे, त्याच्यामध्ये तुमचे ड्रिंक झालं, परत फास्ट फूड झालं, हे झालं, परत
बॉडीची पूर्ण वाट लागून जाणार आहे. ठीक म्हणजे आहे. आधीच 12-12 तास बसून लागले, आधी 12-12 तास बसून वाट लागलेली आहे. त्याच्यामध्ये पण तुमची पार्टी आणि पार्टीचा टाइम पण बघायला तर ओव्हरनाईट म्हणा. मग त्यामुळे परत नेक्स्ट डेचं त्यांचं शेड्यूल पूर्ण चेंज होऊन जातं. मी मगाशी जसं म्हणलं स्लीप पॅटर्न म्हणा, तो पूर्ण डिस्टर्ब झाला तर फुल डेची वाट लागून जाते. करेक्ट. ठीक आहे. जर तुमचं स्लीप मेन आहे, स्लीप सायकल जर तुमची व्यवस्थित असेल तर इश्यू, कारण बॉडीला रेस्ट महत्वाची आहे. बरोबर. ठीक आहे. एकतर तुम्ही 12-12 तास काम करून तर विकेंडला जी तुम्हाला बॉडीला रेस्ट पाहिजे ती न देता जर तुम्ही ओव्हरनाईट पार्टी वगैरे चालू आहे, अजून बॉडी खराबच करतो म्हणायचं. खराब करतो. म्हणजे आयटी वाले जे आहेत त्यांना तुम्ही ओव्हरकम करण्यासाठी काय सांगणार, की बाबा ओव्हरकम करण्यासाठी मी पहिलं तर त्यांना सजेस्ट करेल, एक तर 24 तासामधला ऍटलिस्ट अर्धा ते 1 तास तुम्ही वर्कआउट साठी काढू शकता. बरोबर. 1 तास काढू शकता, अर्धा तास मॅक्स, अर्धा तास. मग तुम्ही मॉर्निंग वॉक करा. करेक्ट. किंवा तुम्ही एक जिम जॉईन करा, वर्क तिथे तुम्ही काय असेल ते तुमचा कार्डिओ असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, बरोबर, त्यावरती फोकस करा. किंवा होम ट्रेनिंग पण तुम्ही करू शकता. आता बरेचसे आहेत आपले युट्यूबला वगैरे पण व्हिडिओ असतात. ठीक आहे. प्लस त्याच्याबद्दल योगाचे वगैरे पण क्लासेस आहेत ऑनलाईन वगैरे, ते तुम्ही घरी बसून पण करू शकता. योगा झालं, फिमेलसाठी योगा झालं, झुंबा झालं, एरोबिक झालं, ते तुम्ही करू शकता आरामात. ओके. ऍटलीस्ट त्यासाठी तुम्ही एक अर्धा 1 तास तरी काढू शकता. बट ऋषिकेश सर, ह्याच्यामध्ये काय होतं ना, की काही फ्रेशर्स असतात, काही लोक असे पण आहेत किंवा त्यांना म्हणजे टाइम नाहीये. आता कसं असतं, किंवा एखाद्याला टार्गेट दिलेलं असतं आणि तो लेट नाईट जसं किंवा 12-1 पर्यंत पण काम करता, ऑफिसमध्ये करता किंवा वर्क फ्रॉम होम करता, आणि मॉर्निंगला त्यांना 9 वाजता त्यांना डायरेक्टली म्हणजे लॉग इन करायचं. पण त्या केसमध्ये त्यांना म्हणजे थोडंसं, कारण झोप पण होत नाही, तर त्यावेळेस त्यांना थोडंसं भेटत नाही. तर अशा क्विक टिप्स तुम्ही काय सांगणार, किंवा त्या लोकांना की ज्या एक तर डाएट फॉलो कोणीच करत नाही आयटी मध्ये, तर त्या म्हणजे एक्सरसाइज आणि डाएट साठी तुम्ही काय सांगणार? एक्सरसाइज आणि डाएट साठी मी फर्स्ट एक्सरसाइज असं सांगेल की जिथं तुम्ही एक तास म्हणजे बसताय 1 तास, तिथून एक 5 मिनिटं तुम्ही ब्रेक घेऊ शकता. करेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी प्या. नॉर्मल ज्या काय आपल्या बॉडीच्या मुवमेंट आहेत, शोल्डर रोटेशन म्हणा किंवा नेक रोटेशन म्हणा, बरोबर, ठीक आहे, ते तुम्ही बसल्या बसल्या करू शकता. करेक्ट. ठीक आहे. त्यावरती फोकस केला पाहिजे. नाही तर कसं बसून मेन मी मगाशी जसं म्हटलं की बॉडीचा स्टिफनेस वाढणं ते होत जातं. ऍटलीस्ट थोडा एका तासामध्ये तुम्ही 5-10 मिनिटं ऍटलीस्ट ब्रेक घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी तुम्ही वॉटर इंटेकडे पण लक्ष दिलं पाहिजे. नॉर्मल काहीतरी थोडेफार स्नॅक्स वगैरे घेऊन परत तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. करेक्ट. ही एक चांगली तुम्ही गोष्ट केली की यार समजा टाइमच नाही आपल्याकडे, आणि टाइम नाही आपण असं म्हणतोय, बट जर आम्ही 1-1 तास 2-2 तास एका जागेवरती बसत असेल तर एक अर्ध्या तासामध्ये उठून थोडेसे हात पाय जे काही मुवमेंट, काहीतरी बॉडीची ऍक्टिव्हिटी तरी तुम्ही करू शकता करून थोडंसं त्याला जरा थोडंसं रिलॅक्स भेटेल. हा, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि एक म्हणजे जे आयटी वाले आहेत त्यांना एक जर समजा तुम्हाला असं एक डेली मध्ये जर शॉर्ट टिप्स किंवा ऍज अ डाएट म्हणून काय सांगायचं असेल तर काय काय फूड आणि काय काय इन्क्लूड करा तुमच्या? फूड तर मी सजेस्ट करेल त्यांना की एक तर तुम्ही फास्ट फूड अवॉइड करा. जेवढं तुम्हाला फास्ट फूड अवॉइड करता येतील तेवढं फास्ट फूड अवॉइड करा. ठीक आहे. प्लस शुगरचं प्रमाण कमी केलं तर अतिउत्तम. सगळ्यात मेन फॅक्टर आपला तो आहे, शुगर. बरोबर. प्लस कोल्ड्रिंक झालं. रोजच्या रोज डाएट मध्ये तुम्ही प्रोटीन युक्त जर बघायला गेलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही एग्स घेऊ शकता, चिकन घ्या, फिश घ्या. करेक्ट. ठीक आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही अजून बेकरीचे जे प्रोडक्ट आहेत ते अवॉइड करा थोडे. ऑइलचं प्रमाण कमी करा. मॉर्निंगला बेकरी प्रोडक्ट जास्त करा. हा, मॉर्निंगला मोस्टली तेच, ब्रेड झालं, सँडविच झालं, बिस्किट झालं, हे झालं, ते अवॉइड करा. त्याच्यावरती हेल्दी या तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये ओट्स वगैरे घेऊ शकता. करेक्ट. त्याच्यावरती शिफ्ट व्हा. म्हणजे आहे किंवा आपण करू शकतो, हे करू शकता. बघा, जर मी मगाशी जसं म्हटलं की तुम्ही वेल्थ सोबत हेल्थ कडे जर लक्ष दिलं तर ते गोष्ट होऊ शकतं. आणि लक्ष देताना 50-50% होऊ शकतं का नाही होऊ शकत? नाही. म्हणजे आता टोटल तुम्ही त्या फील्ड मध्ये, तुमची फील्ड वेगळी, माझी फील्ड वेगळी, तुम्ही आयटी मध्ये, ठीक आहे, तर माझ्यापेक्षा आता तुम्ही म्हणू शकते तुम्हाला काय सर, तुम्हाला मानायला सोपं आहे, पण आमची बसून वाट लागते, आम्हाला माहिती काय होते काय नाही होते टाइम वगैरे. बरोबर आहे. ठीक आहे, कसं मॅनेज करता काय करता. पण हे बघा, तुम्ही जर होल डेचा जर टाइम मॅनेज केला की बाबा जिथं तुम्ही 7-8 वाजता हे करताय, झोपताय, उठताय, तिथं अजून 1 तास लवकर उठा. जिथं तुम्ही एक 10-11 वाजता
10-11 वाजता जिथं तुम्ही उठताय तर ते तुम्ही एक तास थोडं लवकर उठून जे पण काय असेल ते तुमचं मॉर्निंगचं मील करून नॉर्मल वॉकला जाऊ शकता, किंवा घरातच तुम्ही स्क्वॉट्स, लंजेस वगैरे जे पण काय असेल बॉडी वेट एक्सरसाइज असेल ते तुम्ही आरामात करू शकता. किंवा जिम ते तर बेस्ट ऑप्शन आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ तिथे तुम्ही ते पण करू शकता. तर ऍटलीस्ट तो 1 तास तुम्ही काढू शकता. येस, पण तुम्हाला पण माहिती आहे मी लास्टच्या 3 वर्षापासून मी ऋषिकेश सरांसोबत आहे आणि मी कंटिन्युअसली जिम मध्ये आहे. मध्ये मध्ये गॅप पडतो, बट मी आहे 2-3 वर्षापासून आहे. कारण कसं आहे की आपल्याला जर एनर्जी पाहिजे असेल तर त्यामुळेच मला त्यांचं सगळं ट्रेनिंग वगैरे माहिती आहे. वर्कआउटने फक्त माणूस फिट होतो, बरोबर, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं फॅट लॉस होणारे सगळे मेन पॉईंट तुमची जे मेंटल हेल्थ आहे ना ते स्ट्रॉंग राहायला हेल्प होते. करेक्ट. तुमचा स्ट्रेस लेवल कमी होतो भरपूर प्रमाणात. करेक्ट. इफेक्ट आहे, कारण मी करतो, मला माहिती आहे, कारण मी दोन्ही पण करतो. मी आयटी मध्ये पण आहे, लेट नाईट पण करतो आणि मला माहिती आहे की कितीपर्यंत आपण बंद करू शकतो आणि आपल्याला मॉर्निंगला उठून 6:30 आपल्याला जिम मध्ये जायचं. हे आपल्याला मोस्टली कसं होतं की तुम्ही लॉग आउट करताय, ठीक आहे. लॉग आउट केल्यानंतर तुमचा जो पण काय फॅमिली सोबतचा टाइम असेल तो स्पेंड केल्यानंतर पण आपण डिनर झाल्यानंतर पण मोस्टली मोबाईल स्क्रोलिंग असतं. बरोबर. तो स्क्रीन टाइम थोडा कमी करा. करेक्ट. तो अर्धा तास कमी करा, 1 तास कमी करा. त्या जागी लवकर झोपा. करेक्ट. मॉर्निंगला लवकर उठा, एक्सरसाइज करा. करेक्ट. जसं ऋषिकेश सरांनी जेवढे इश्यूज सांगितले आणि आपल्याला काही ना आयटी मध्ये जे पण आहेत, जे आता फ्रेशर्स आहेत, ज्यांना 5 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे, त्यांना काही इश्यूज नसतील, बट सरांनी 2-3 वर्षापासून किंवा 10 वर्षांचे जे त्यांच्याकडे मी बघतोय की त्यांच्याकडे पर्सनल ट्रेनिंगला आहेत, मेल्स आहेत, फिमेल्स आहेत. असं काही नाही की मेल आणि फिमेलचा क्रायटेरिया असं काही नाही. खूप म्हणजे ते त्यांना जिम मध्ये जर त्यांना बोलायला वेळ नसतो एवढं त्यांचं पर्सनल ट्रेनिंगचे सेशन्स चालतात. त्यामुळेच जर जे फ्रेशर्स असतील ज्यांना काही इश्यूज आता नसतील, बट हे फ्युचर मध्ये यायला नको, त्यामुळे त्यांनी पण हेल्थची तेवढं. आणि त्याच्यामध्ये पण असं काही एज लिमिट नाहीये. करेक्ट. आता माझ्याकडे 1-2 क्लायंट आहेत, त्यांचं एज 55 एज आहे, ते वाटणार पण. बरोबर. ते आयटी मध्येच आहेत जॉबला, पण ते करत ते त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देतात. मॉर्निंगला फिटनेस प्लस ते त्यांचा एक बॅडमिंटन पण स्पोर्ट आहे, ते पण त्याच्यामध्ये नॅशनल पर्यंत ते पण मॅनेज करू शकतो तुम्ही आरामात. तुम्ही डे टू डे व्यवस्थित तुमचं टाइम शेड्यूल असेल, हे असेल, ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तुम्ही आरामात करू शकाल. काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये करायला. कॉमन आहे 10 ते 12 तास आम्ही एका जागेवर दिवसभरातून बसतो. बरोबर. त्याचे साईड इफेक्ट काय होता बॉडीवरती? हे बघा, जर तुम्ही कंटिन्यू एका सिटिंग मध्ये बसून जर तुम्ही काम करताय तर त्याचा साईड इफेक्ट असा आहे की त्याने कसं आहे, मेन पॉईंट तुम्ही कंटिन्यू त्या स्क्रीन पुढे आहे. बरोबर. ठीक आहे. तर स्क्रीन पुढे असल्यानंतर तुम्हाला डोळ्याचे विकार म्हणा, ते एक आहे. त्यामुळे त्या स्क्रीनचा जो हे आहे टाइम आहे, परत तुमचं त्याच्यामध्ये डोकंदुखी झाली, बस 12 तास असं तुम्ही बसताय, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असा येणार की तुमची बॅक पेन म्हणा, शोल्डर पेन म्हणा, तो तुम्हाला स्टार्ट होणार आहे. आणि हा सगळा जो तुमचा वर्कलोड असेल त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल वाढणार आहे. कॉमन क्वेश्चन आयटी मध्ये एकदम बॅक पेन खूप जास्त होतो सगळ्यांचा. बॅक पेनला ओव्हरकम करण्यासाठी काय? बॅक पेन हा मोस्टली सगळ्यात मेजर फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. ओके. आयटी वाल्यांचा मोस्टली तो प्रॉब्लेम आहे की सर बॅक पेन होतोय, काय करू? म्हणजे सगळेजण येतात, ऑलमोस्ट सगळेजण आहेत. पहिलं क्वेश्चन असतो, सर बॅक भरपूर पेन आहे, काय करू? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी असं सांगेल, जर तुम्ही जिम मध्ये जाताय तर त्याच्यामध्ये तुम्ही बॅकची स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. ओके. बेटर राहील ते. ठीक आहे. जेणेकरून कॅट कॅमल झालं, बॅक एक्सटेन्शन झालं. जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय, जर चांगल्या प्रकारे तुम्ही वर्कआउट करताय तर डेडलिफ्ट मी तुम्हाला सजेस्ट करेल की डेडलिफ्ट करा. त्यांनी बॅक प्लस त्याच्यामध्ये तुमची मेन फॅक्टर आला की स्टिफनेस, बॉडी स्टिफनेस, तर त्यासाठी स्ट्रेचिंग. ओके. ते तुम्ही घर बसल्या पण करू शकता. असं नाही की ठीक आहे घरी बसल्या बसल्या काम करता करता पण तुम्ही नॉर्मल आपलं जे आहे करू शकता. थँक्यू ऋषिकेश सर. म्हणजे हर एक गोष्ट, कारण कसं आहे की आमच्या आयटी वाल्याकडे पॅकेज भरपूर आहे, बरोबर खूप आहेत आणि सगळेजण जे की फ्रंट फेज आहे ते फक्त पॅकेजच बघतात. इश्यूज खूप आहेत. आयटी वाले खूप सस्टेन करतात ह्या सगळ्या गोष्टीपासून आणि तुम्ही त्यावरती तुमचे जे काही इनपुट्स आहेत ते तुम्ही सगळे सांगितले, कसं ओव्हरकम केलं पाहिजे किंवा त्याच्या टिप्स कशा सांगितल्या किंवा काय. तर आय थिंक हा पॉडकास्ट तुमच्या म्हणजे सगळ्यांसाठी युजफुल होईल आणि ज्यांना पण काही डाएट रिलेटेड किंवा पर्सनल काही ट्रेनिंग रिलेटेड
किंवा अजून काही हेल्थ रिलेटेड जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डायरेक्टली ऋषिकेश सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला नक्कीच हेल्प करायचा प्रयत्न करतील. मी त्यांचा नंबर आहे तो डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवरती पण देतो. सो यस सर, काही कोणी आले आमचे तर तुम्ही त्यांना नक्की व्यवस्थित गाईड करा. नक्कीच. तर यस, तुम्हाला हा पॉडकास्ट जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण करा, की जे काही IT मध्ये खूप जास्त 12-12 तास 16-16 तास काम करता त्यांना हा पॉडकास्ट सेंड करा, शेअर करा आणि नक्कीच त्यांना पण तो आवडेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येस, थँक्यू सर तुम्ही आल्याबद्दल. आणि IT वाला देवतर्फे ऋषिकेश सरांना एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू सो मच सर.